म्हणून याच कारणाने आमच्याकडे आधीपासून गुढी उभारली जात नाही आणि आता यावर्षी पण आम्ही गुढी उभारत नाही आहे आणि कोणाकडे उभारतात खूप जल्लोषामध्ये खूप छान गुढी उभारली जातात. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला मराठी मोळा गुढीपाडवा. कारण जे आपला इंग्लिश महिने असतं तर त्यामध्ये जानेवारी हा हॅपी न्यू इयर असतं. तर तो हॅपी न्यू इयर आपण खूप असं दणक्यात खूप जल्लोषात असा साजरा कर. मराठी महिने म्हणजे ना चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि हा सण शेतकऱ्यांसाठी खूप मोठा जल्लोष असतं. म्हणजे आजपासून आपले जे शेतकरी जे बंधू आहेत तर ते उन्हाळ्याचे कामं आजपासून चालू होतात. म्हणजे वखरणं जे आपलं शेत मोकळं करणं म्हणतात ना की शेत सोकलं पाहिजे किंवा शेत उन्हाने जेवढं कडक येईल तेवढं पुढच्या वर्षी पिकायला ते तयार होतं. तर त्याचप्रमाणे आजचं मला आठवते आम्ही माझ्या पप्पाकडे पण शेत आहे, मिस्टरांकडे पण आहे. तर तेव्हापासून मी पाहत आली आहे. 5 जे वखर फिरवतात शेतामध्ये. शेतामध्ये आमरस, शेवळ्या, वड्याची भाजी आणि भात, भाजी, पोळ्या, चणे या सगळ्या गोष्टी आज शेतामध्ये नेऊन ते 5 वखरण फिरवतात आणि त्यानंतर आपल्या त्या शेतकऱ्यांचे मित्र म्हणजे बैल, तर बैलजोडींना रंगवतात आणि तिथे 5-6 जण जे आपले मित्रमंडळी आहे ते शेतामध्ये आपले जेवण करून मस्त धूमधडाक्यात असा आपला गुढीपाडवा साजरा करते. आमच्याकडे तुमच्याकडे आजच्या दिवशी असलं काही करत असेल, प्रत्येक ठिकाणचं खूप काही असं काही ना काही वेगळं असतं. तर आमच्याकडे गुढी उभारत नाही, माझ्या आईकडे पण उभारत नाही आणि इकडे रावांच्या घरी पण उभारत नाही. पण ते असतात ना काळी, त्यावर गुढी उभारली जातात सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच पद्धतीमध्ये मी यांना विचारलं की आपण गुढी उभारू शकत का नाही? की असं काही असते की की ज्यांच्या घरी उभारतात गुढी तर तेच लोकं पुन्हा चालवतात. तर हे बोलले की नाही तसं काही नाही राहत, आपण पण उभारू शकतो, असलं काही हे नाही आहे. पण फक्त एक आहे की आपण जर प्रथा चालवली तर ते आपल्याला चालवावंच लागतात. तर ते तर आहेच. म्हणून आपल्याकडे प्रथा नाही आहे, म्हणजे आपल्या घरी प्रथा नाही आहे म्हणून आपण उभारत नाही. आणि आमच्या मोहल्ल्यात पाहते क्वचितच एखाद्याकडे दिसते किंवा नाही दिसत. म्हणून याच कारणाने आमच्याकडे आधीपासून गुढी उभारली जात नाही आणि आता यावर्षी पण आम्ही गुढी उभारत नाही आहे आणि कोणाकडे उभारतात खूप जल्लोषामध्ये खूप छान गुढी उभारली जातात. चला आता जे सकाळचं काही असतं धावपळ, अंघोळ-पांघोळ ते आता झाली आहे. रावांना आता जायचं आहे ड्युटीवर आणि स्वयंपाक मी सकाळचा ना आपला जो सणासुदीचा असतो ना तो स्वयंपाक एकत्र करणार आहे. आणि इकडे आता तोरण लावणं चालू आहे, यांचं सगळ्यांचं दाखवते थोड्या वेळामध्ये. आणि राव 9 वाजता निघायचं म्हटल्यानंतर सगळा स्वयंपाक व्हायला हवं. तर चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. जर काही नवीन दिवसाची आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात. ओवी काय करताय? कशाचे पान आहे ते माहिती आहे? आंब्याचे. कशाचे? आंबा. आंब्याचे आहे का? आंबे लागले आहे का त्याला? आणि आज काय? हा गुढीपाडवा काय आहे इकडे बघ. गुढीपाडवा. तर आता इकडे तर इकडे लावलेला आहे कुकर आणि इकडे करत आहे भरीत आणि इकडे उकडलेले आहे. कुकर लावायच्या आधी मी कुकरमध्ये उकडून घेतलेले ते आहे हे कच्चा मँगो. आजच्या दिवसाला आमरसाचं महत्त्व असते. चला तर इकडे करते मी आता आमरस. आता इकडे मी आंब्याचं ते घोडून पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ आणि आपण आता 1-2 उकळी करून घेऊ आणि त्यामध्ये आपण थोडं चिमूटभर मीठ टाकायचं. आणि गोड याच्यामध्ये मीठ टाकलं तर त्याची चव डबलच होऊन जाते म्हणून. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते थोडीशी विलायची पूड आणि खोबरकीस.
हे नको नको रे. चूप. ते भूत वे. हा आपण त्याच्यात दूर राहू. हो ना बाबा. हा हे गेलं फेकलं तिकडं. ते फेकलं. नारेश रात्री लढून उठते बरं. रडवायचं नाही है ना बाबू. भीते तू त्याला. ते तिकडे फेकलं. आता तुला आवडू का मी. हाय काय रे. भूत नाही हे काय वे. गाठी. बघ बघ आहे का आता. नाहीये तिकडे फेकून दिलं. चल हे गाठी घालून घे आता. हो दादाने भेवाडलं. आपण आता गाठी घालून घेऊ. हातात घ्यायचा. गरमी होत आहे का रे रिदू. तुला दादाने भेवाडलं. मूर्खच आहे दादा. चल आपण आता प्रियांशीच्या घरी जायचं का. काठी नेऊन द्यायची ना प्रियांशीला. दिवस खूप छान असा गेला आणि मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आवडेल की आपले 600 सबस्क्रायबर जास्त झालेले आहे. तर मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला सुद्धा असेल आणि खरंच खूप मनापासून असं धन्यवाद की खूप छान असा सपोर्ट देत आहे तुम्ही. पण माझं डेली ब्लॉग टाकणं होत नाही आहे. पण चला माझ्या आवाजामध्ये थोडं चेंज होत असेल कारण माहिती नाही गड्यामध्ये थोडं खरखर होत आहे आणि माहिती नाही काय पावसामुळे आहेत की काय. तर पाणी पण खरंच खूप वेगळं येत आहे नळाला ना. असं एकदम लाल लाल किंवा ढगुळपणामध्ये पाणी येत आहे आणि पाऊस तर आता असं वाटत होतं की पाऊस उन्हाळा यायचा तर आता पावसाळा लागला की काय. तसं डेली पाणी येणं चालू आहे. तर चला पहिलं आपलं जे चॅनलवरचं लाईव्ह सेक्शन होतं तर ते आपलं झालेलं आहे. तर आता मी विचार करत आहे की पुढल्या महिन्यामध्ये मला दुसरं लाईव्ह घ्यायचं आहे. तर पहिल्या म्हणजे 500 सबस्क्रायबर होतं. त्या 500 सबस्क्रायबर होतं म्हणून मी असं बोललं होतं की 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी फर्स्ट लाईव्ह घेणार आहे. तर आता आपलं 600 झालेलं आहे. खूप लवकर 600 झालं असं कळलंच नाही कधी 600 झालं आहे म्हणून. आणि माझा लॉस जो झाला आहे तो फोनमुळे झालेला आहे. कारण जो माझा मोबाईल आहे आता तुम्ही जो मी शूट करत आहे त्या फोनमधून आणि तो फोन माझा चोरी गेलेला होता. त्या म्हणजे 3 महिन्याच्या पिरियडमध्ये खरंच खूप खूप चॅनल डाऊनवर गेलं. 50 समथिंग काहीतरी सबस्क्रायबर वाढले तेव्हा. आता मला दुसरं लाईव्ह घ्यायचं आहे तर ते मी घेणार आहे पुढल्या महिन्यामध्ये. चला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.